भगवान श्रीकृष्णांच्या हाताला जखम झाली आणि त्या जखमेवरती द्रौपदीने आपल्या वस्त्राची पट्टी बनवून बांधली. आणि त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीस वचन दिलं की मी तुझा भाऊ तुझं रक्षण करेल. आणि ज्यावेळी दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, दरबारातील सगळी मंडळी आपले कान आणि डोळे बंद करून बसली होती. त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहीण द्रौपदीस दिलेलं वचन पाळलं आणि तिची आबरू वाचवली. धर्मो रक्षति रक्षिता असं भगवान श्रीकृष्णांनी म्हणून ठेवलेलंच आहे. परंतु आज कुठेतरी माणसातील माणुसकी हाच धर्म आपल्याला खालावताना दिसतोय. आणि म्हणूनच आज प्रत्येक भावाने ओवाळणीऐवजी आपल्या बहिणीस वचन द्यावं की या समाजामध्ये वावरताना प्रत्येक स्त्री ही एक संधी नसून ती माझी जबाबदारी असेल, याच नजरेने मी तिच्याकडे पाहिल. आणि हीच खरी ओवाळणी असेल प्रत्येक स्त्रीसाठी. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.